मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी इंट्राडेमध्ये एकदम सुपर अशी स्ट्रॅटर्जी आणलेली आहे की जेणे होणारं प्रॉफिट तुम्ही पाहून चकित होणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, इथे बँक निफ्टीचा चार्ट लावला 5 मिनिटाची टाईम फ्रेम आहे, कारण आपण इंट्राडेमध्ये हिला वर्क करणार आहे. हां, तुम्ही हिला स्टॉकमध्येही करायचं असेल तर तुम्हाला फक्त टाईम फ्रेम मोठी करायची. तुम्हाला स्विंग ट्रेडिंगही करायचं आहे तर तुम्हाला फक्त टाईम फ्रेम यामध्ये मोठी करायची. स्ट्रॅटर्जी सिमिलर वर्क करते. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी इंट्राडेमध्ये हिला इंट्रोड्यूस करतोय. तर सर्वात पहिले स्ट्रॅटर्जीचं कन्सेप्ट समजून घ्या. स्ट्रॅटर्जी काय असते? ॲज पर प्राईज ॲक्शन असते. प्राईजवरच ती मोमेंटम करत असते. उदाहरणार्थ प्राईज ॲक्शन म्हणजे काय? रोड आहे, रोडवरच गाडी चालणार आहे मित्रांनो. ती कशीही चालू शकते, इकडे तिकडे होऊ शकते. कोणी नवीन असेल तर तो वेगळ्या पद्धतीने चालवेल, कोणी एक्सपर्ट असेल तर तो वेगळ्या पद्धतीने चालवेल, कोणी फास्ट चालवेल, कोणी स्लो चालवेल, कोणी डिगडाग करत चालवेल. तर चालेल तर रोडवर, रोडच्या खाली गेलं तर तुम्हाला माहिती हालत काय होणार आहे. तर तीच गोष्ट आहे. तर प्राईज ॲक्शन काय? एक रोड मॅप आहे. आपल्याला नेहमी प्राईज ॲक्शनवरच राहायचं आहे. प्राईज ॲक्शनच्या खाली आलं की समजायचं आपलं जे अकाउंट आहे ते वाईपआउट होणार आहे. तर ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची. तर स्ट्रॅटर्जीमध्ये आपल्याला प्राईज ॲक्शन बेस आहे. प्राईज ॲक्शन नंतर आपल्याला काय होतं ना, स्ट्रॅटर्जीमध्ये सर्वात मेन आहे ना, आपल्याला आपली एंट्री इझिली होते. आपला स्टॉप लॉस आपल्याला माहिती असतो, आपल्याला आपलं टार्गेट माहिती असतं. हे स्ट्रॅटर्जीचा फायदा आहे ॲज पर प्राईज ॲक्शनने. तर आता आपण इंट्रोड्यूस करताना आपण जी स्ट्रॅटर्जी आज तुमच्याबरोबर मी शेअर करतो तिला पाहून तुम्ही चकित होणार आहे. कसं? तर सर्वात पहिले आपल्याला त्यासाठी ना एक इंडिकेटर लागणार आहे, पण त्याचे आपल्याला 2 व्हेरिएंट घ्यायचे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की इंडिकेटरवर क्लिक केलं आणि मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियलवर 2दा क्लिक केल्यानंतर आपल्या इथे मूव्हिंग ॲव्हरेज 2 आलेले आहे. सर्वात पहिले आपण पहिला ओपन करू. त्याची थिकनेस थोडीशी आपण वाढवून घेऊ की जेणेकरून आपल्याला ते छान पद्धतीने दिसेल. सेकंडला ओपन केलं, सेकंडला पण आपण मोठं करून घेऊ. कलर चेंज करणार आहे, ब्लॅक करणार आहे, कारण आपल्याला दोन्ही EMA मधला फरक समजायला हवा. पण आता यामधली जी फिगर आहे मित्रांनो, ती फिगर आपण इथे 20 करणार आहे. इथे EMA करून घेणार आहे. ओके, पहिल्याला सुद्धा आपल्याला या ठिकाणी EMA करून घ्यायचं. ओके, दॅट्स ऑल. सिम्पल दॅट. स्ट्रॅटर्जी आपली इथे अप्लाय झालेली. आता स्ट्रॅटर्जी जेव्हाही अप्लाय होते तर मेन याला समजून घेणं गरजेचं आहे की आपली एंट्री आणि एक्झिट कशा प्रकारे होणार आहे. जेव्हाही ब्ल्यू म्हणजे कोणता EMA झाला आहे? 9चा, आणि ब्लॅक कोणता झाला आहे मित्रांनो? 20चा. आता EMA काय असता, EMA काय असता, किंवा SMA काय असता, DMA काय असता, हे कशा प्रकारे मूवमेंट करता, यावर आपण का भरोसा ठेवला पाहिजे, असे भरपूर सारे कधी तुम्हाला प्रश्न पडत असतील EMAच्या रिगार्डिंग. तर तुमच्यासाठी 1 तासाचा व्हिडिओ मित्रांनो. कधी त्याला मूव्हिंग ॲव्हरेजविषयी 0 नॉलेज येतं त्याने कधी तो व्हिडिओ पाहिला तर त्यामध्ये इन डिटेल नॉलेज तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यामध्ये सुद्धा भरपूर अशी स्ट्रॅटर्जी आपण शेअर केलेला आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. आय बटनलाही असेल, तुम्ही जाऊन तो चेकआउट करू शकता. तर त्यामुळे मी EMAमध्ये जात नाही, कारण EMA मधले फरक इन डिटेल त्यामध्ये समजवलेले. EMA आपण इथे लावलेला आहे. सर्वात पहिले मार्केट आपण करंट दिवसाचं इथे घेणार आहे की इथे मार्केट ओपन झालेलं आहे, बरोबर आहे. मग मार्केट ओपन झालं आणि ब्ल्यू कधी खाली म्हणजे 9 EMA कधी खाली, तर इथे आपल्याला सेलच करायचं. लक्षात आलं? इथे आपल्याला सेल करायचं जोपर्यंत तो ब्लॅकला वरच्या साईडला कट करत नाही, जो की आपल्याला इथे दिसेल. आणि तुम्हाला कधी हे कन्फ्युजन असेल, EMA हे कॅन्डलमध्ये गर्दी होऊन गेली, त्याने कट केलं का नाही, तर तुम्हाला काय करायचं? सिम्पल कॅन्डलवर कधी क्लिक केलं तर वरच्या साईडला इथे निफ्टी बँकच्या पुढे तुम्हाला एक व्ह्यूचं बटन दिसतं. त्यावर कधी तुम्ही क्लिक केलं तर कॅन्डल्स गायब होऊन जातात, फक्त तुम्हाला EMA दिसतं. आणि इथे तुम्हाला दिसेल की हे क्रॉसओव्हर इथे झालेलं आहे. ओके, तर आता परत कॅन्डल आणल्या, तर आपल्याला सेल करायचं. मग सेल करायसाठी आपल्याला काय करायचं? त्या कॅन्डलचा लो मार्क करून ठेवायचा. जसाही त्याचा लो ब्रेक होईल तर आपण इथे सेल करणार आहे. पण याचा इथे लो ब्रेक झाला का नाही, मग आपण सेल करणार नाही. बाय करायचं नाही, कारण काय? तो आपला 9 EMA 20च्या खाली आहे, त्यामुळे आपल्याला इथे बाय करायचं. आणि इथे आपल्याला कुठे क्रॉस होताना दिसतंय, क्रॉस जसं होतंय तसं आपण यामध्ये बाईंग करू शकतो मित्रांनो. आता सर्वात पहिले बाईंग केलं तर आपला स्टॉप लॉस काय राहणार आहे? 2 प्रकारे आपण आपले स्टॉप लॉस राहू शकतो. प्रिव्हियस कॅन्डलचा लो आपला स्टॉप लॉस राहू शकतो, नाही तर जोपर्यंत परत ही ब्ल्यू लाईन खालच्या साईडला येणार नाही ब्लॅकच्या, तोपर्यंत आपण आपला स्टॉप लॉस इथे घ्यायचा नाही. टार्गेट काय असणार आहे? सिमिलर आहे. टार्गेट पण आपलं तसंच राहणार आहे, जोपर्यंत ब्ल्यू लाईन इथे कट करत नाही किंवा ब्लॅक आणि ब्ल्यू लाईन जवळ येत नाही.
तर आता इथे तुम्हाला वाटेल मित्रांनो, थोडं मोठं करतो की इथे हे खाली आलेलं आहे, पण इथे खाली आलेलं नाही, टच केलेलं आहे. तर त्यामुळे आपली बाईंग पोझिशन इथे बनली. मार्केटवर गेलं, पुलबॅक घेतला, परत वर गेला आणि तुम्ही पाहू शकता एक डिसेंट आपल्याला छानपैकी प्रॉफिट इथे पाहायला मिळालेलं आहे. सिम्पल स्ट्रॅटर्जी मित्रांनो. EMAने क्रॉस केलं तेव्हा आपण यामध्ये एंट्री केली. दॅट्स ऑल. इथे टार्गेट पाहायला मिळेल. स्टॉप लॉस कुठे हिट होईल आपला, या ठिकाणी ह्या रेड कॅन्डलच्या इथे आपला स्टॉप लॉस हिट होणार आहे, किंवा आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस इथे आपला हिट करणार आहे, बिकॉज त्याने ब्लॅक EMAच्या खाली क्लोज केलेलं आहे. आलंय लक्षात. नवीन एंट्री कशी होईल आपली, परत इथे क्रॉसओव्हर होताना दिसते पुढच्या कॅन्डलला, तर आपली लगेच त्या कॅन्डलला एंट्री होईल. प्रिव्हियस कॅन्डलचा स्टॉप लॉस आपला राहील, आणि जोपर्यंत मार्केट ह्या ब्लॅक लाईनला वरच्या साईडला कट करत नाही तोपर्यंत आपण यामधनं एक्झिट होणार नाही. सिम्पल आहे. डाऊन साईडला कधी ट्रेड घेतोय तर आपण आपल्याला ग्रीन कॅन्डलने ब्लॅक लाईनला वरच्या साईडला कट करायला हवं, आणि जेव्हाही आपण अप साईडचा ट्रेड घेतोय तेव्हा रेड कॅन्डलने ब्लॅक लाईनला खालच्या साईडला कट. आलंय लक्षात. क्रॉसओव्हर झाल्यावर आपल्याला एंट्री करायची. आता आपण थोडंसं मागे जाऊयात. मागे आल्यानंतर आपल्याला इथे गॅप डाऊन होताना दिसतं. आता गॅप डाऊन झाल्यावर आपल्याला मोठा प्रश्न पडतो की इतकं मोठं गॅप डाऊन झालं आहे, मग आता इथून मार्केट वर जाईल का खाली येईल हे आपल्याला माहीत नाही आहे, आणि बिगनर लोकांना तर भरपूर कन्फ्युजन आहे. तेव्हा आपली स्ट्रॅटेजी परत काम करणार आहे. मी काय सांगितलं होतं, ब्ल्यू लाईन पाहिजे. ब्ल्यू लाईन कधी ब्लॅकच्या वर आहे तर आपण इथे बाय करू शकतो. ब्ल्यू लाईन कधी ब्लॅकच्या खाली तर आपल्याला इथे सेल करायचं. पण सेल करताना आणि बाय करताना काय पाहिजे, बाय कधी करत असले तर त्या कॅन्डलचा हाय ब्रेक व्हायला हवा, आणि सेल करत असले तर आपल्याला त्या कॅन्डलचा लो ब्रेक व्हायला हवा, की जी पहिली कॅन्डल बनली. आणि जसं की तुम्ही इथे पाहू शकता, पुलबॅक घेतला आणि लो इथे आपल्याला ब्रेक होताना दिसतो ह्या कॅन्डलला. इथे एंट्री झाली, पुलबॅक घेतला आणि मार्केट तुम्ही पाहू शकता वन वे रॅली खालच्या साईडला आली, आणि आपला स्टॉप लॉस कुठे हिट झालेला आहे, एंडिंगला या ठिकाणी आपला स्टॉप लॉस हिट झाला आहे, की ग्रीन कॅन्डलने ब्लॅक लाईनच्या वरती क्लोज केलं आहे. इतकी सिम्पल स्ट्रॅटर्जी मित्रांनो. हिला कधी तुम्ही क्रॉस चेक केलं ना, तुम्हाला मिरेकल असं प्रॉफिट मिळणार आहे. अजून आपण मागच्या दिवसाकडे जाऊयात. आता इथे मागच्या दिवसाला आपल्याला मोठी ग्रीन कॅन्डल पाहायला मिळते, आणि लाईन आपली वरच्या साईडला. तर आपण इथे बाय करणार आहे केव्हा, जेव्हाही ह्या ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक होईल. झाला आहे का हाय ब्रेक? नाही झाला आहे. आपण सेल करणारच नाही आहे. का? कारण आपला हा लो पण सिक्युअरच आहे, त्यामुळे आपण इथे सेल करणार नाही. तुम्ही पाहू शकता साईडवेजच आहे, त्यामुळे आपल्याला घाईगर्दी करायची नाही आहे. परत आपण मागे जाऊयात मित्रांनो. आता सिमिलर इथे तुम्हाला एक्झाम्पल पाहायला मिळतं. गॅप डाऊन ओपन झालं तर आपण काय करणार आहे, बाय का सेल? बरोबर, सेल करणार आहे. का सेल करणार आहे? ब्ल्यू लाईन खालच्या साईडला. ब्ल्यू लाईन खालच्या साईडला आपण इथे याचा लो मार्क केला खालच्या साईडला, म्हणून मी लगेच एंट्री करणार आहे का? नाही, मी वेट करणार आहे त्याचा लो ब्रेक व्हायचा. जसा लो ब्रेक झाला तर मी इथे एंट्री करणार आहे, आणि जोपर्यंत त्याला ग्रीन कॅन्डल इथे आपला स्टॉप लॉस हिट झाला आहे. तुम्ही इथे पाहू शकता ट्रेलिंग स्टॉप लॉस मित्रांनो. ट्रेलिंग स्टॉप लॉस आपला हिट झालेला आहे, की इथे ती लाईन गेली, आणि तुम्ही इथून इथे पॉईंट कॅल्क्युलेट करू शकता. एकदम सिम्पल स्ट्रॅटर्जी मित्रांनो. आता हे तर झालं डाऊन साईडचे उदाहरण. आता आपण अप साईडचं उदाहरण पाहून घेऊयात. जसं की मित्रांनो, ही रेड कॅन्डल फर्स्ट कॅन्डल दिसते. आता भरपूर जणांना कन्फ्युजन झालं असेल की अरे रेड कॅन्डल आहे आणि फर्स्ट कॅन्डल आहे, तिथं रेड बनलेली आहे, आपण तर इथे सेल करायला हवं. नाही. का नाही? कारण ब्ल्यू लाईन कुठे आहे? ब्लॅकच्यावर. मग आपण इथे बाईंगच करणार आहे. बाईंगसाठी आपल्याला काय पाहिजे आहे, ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक व्हायला हवा. आणि जसा हाय ब्रेक झाला, खाली आलं, साईडवेज आलं, हाय ब्रेक झाला, आणि तुम्हाला वरच्या साईडला एक ट्रेड भारी मिळाला. सर्वात पहिले लक्षात ठेवा, सर्वात पहिले आपल्याला लाईन आयडेंटिफाय करायची आहे. ब्ल्यू आणि ब्लॅकमध्ये कन्फ्युजन होऊ नका. तुम्ही कोणतेही कलर देऊ शकता. ब्ल्यू म्हणजे कोणती? 9चा EMA, आणि ब्लॅक म्हणजे कोणती? 20. म्हणजे 9 EMA कधी ब्लॅकच्या वर आहे तर आपल्याला कॅन्डलचा हाय ब्रेक व्हायचा वेट करायचा आहे. 9 EMA कधी ब्लॅकच्या खाली आहे तर आपल्याला त्या कॅन्डलचा, पहिल्या कॅन्डलचा लो ब्रेक व्हायचा वेट करायचा आहे. क्रॉसओव्हर होत नाही तोपर्यंत आपण आपले स्टॉप लॉस घेणार नाही. ही सिम्पल स्ट्रॅटर्जी तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. आणि कधी तुम्हाला याला ऑप्शनच्या चार्टवर, म्हणजे जे तुम्ही ऑप्शन घेता त्याच्या चार्टवर आपण कशा प्रकारे लावायला हवी आणि त्याला कशा प्रकारे ॲनालाइज करायला हवं हे कधी शिकायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. पण तुम्ही स्पॉटवर कधी हिला लावलं आणि जेव्हाही तुम्ही एंट्री करताय तर एंट्री कुठे करायची आहे? जी कॅन्डल ब्रेक करते तेव्हाची जी प्राईस चालू आहे तेव्हा आपल्याला त्या प्राईसच्या आजूबाजूचं ऑप्शनमध्येच आपण एंट्री करायची आहे. म्हणजे ॲट द मनीच्या ऑप्शनमध्ये आपल्याला तेव्हा एंट्री करायची की जिथून तुम्हाला प्रॉफिट होण्याचे जास्ती चान्सेस इथे पाहायला सुद्धा मिळतील. आणि हिला ऑप्शनमध्ये कशा प्रकारे आपण हिला लावू शकतो आणि कशा प्रकारे आपण तिथे पाहू शकतो हे इन डिटेल जाणून घ्यायचं असेल तर कमेंट नक्की करा.
व्हिडिओ कधी आवडला असेल मित्रांनो तो लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.